या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. जमीन क्षारपड मुक्तीचे काम दीर्घकाळ टिकवायचे असेल तर सच्छिद्र निचरा प्रणाली अत्यावश्यक असून त्यासाठी मजबूत व खंबीर संस्थेची उभारणी गरजेची आहे, असे प्रतिपादन श्री दत्त साखर कारखान्याचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी केले. कोथळी तालुका शिरोळ येथे 100 एकर क्षारपड जमिनीवर सच्छिद्र निचरा प्रणाली उभारणीच्या कामाचा शुभारंभ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना पाटील म्हणाले की निचरा प्रणालीची योग्य देखभाल, संघटनात्मक बांधणी व सातत्य यासाठी संस्थात्मक प्रयत्न महत्त्वाचे आहे. शिरोळ तालुक्यातील सुरू झालेले क्षारपड मुक्तीचे कार्य आज देशभर पोहोचले असून पुढील पिढीसाठी सुपीक जमीन घेणे हेच आपले ध्येय आहे. गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत तालुक्यात सुमारे 10,000 एकर जमीन क्षारपड मुक्त करण्यात आली आहे. या कार्याची दखल शासनाने घेतली असून भविष्यात शेतकऱ्यांना विविध सवलती मिळणार असल्याची माहिती राजगोंडा पाटील यांनी दिली. प्रकल्पाची सविस्तर माहिती ऋषभ पाटील यांनी दिली. यावेळी दत्त साखर कारखान्याचे शेती अधिकारी श्रीशैल हेगन्ना, ऊस विकास अधिकारी एस पाटील, कीर्तिवर्धन मर्जे, संजय पाटील कोथळीकर, ज्येष्ठ नेते धनगोंडा पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रामचंद्र शिंदे, महाविकास आघाडीच्या उमेदवार ज्योती कांबळे व संदीप कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. टीव्ही नेक्स्ट साठी शिरोळहून सुभाष गुरव.